मित्रांनो, मी मागच्या साधारण 2 वर्षापासून व्हिडिओज बनवतो आहे. आता मी कोण आहे? मी काय करतो? ह्याची थोडीशी आज माहिती देतो. मी शेखर करमरकर आणि मी काय नाहीये ते आधी सांगतो, की मी डायटिशियन नाहीये, मी न्यूट्रिशनिस्ट नाहीये, मी रुमॅटॉलॉजिस्ट नाहीये. हे तुमच्या डोक्यात जे येत असेल, की मी आहाराबद्दल सांगतो किंवा रोगांबद्दल सांगतो, म्हणजे ह्याच्याशी संबंधित काहीतरी असलं पाहिजे. म्हणजे मी डॉक्टर आहे, परंतु हे जे काही मी सांगतोय ते मी नाही आहे. तर मग मी काय करत होतो? तर मी बी-जे मेडिकल कॉलेज पुणे इथून एम-बी-बी-एस केलं आणि त्याच्यानंतर मी पुणे युनिव्हर्सिटीमधूनच अॅनेस्थेटिस्ट झालो. त्याच्यानंतर मग बऱ्याच ठिकाणी म्हणजे सरकारी, खाजगी, प्रायव्हेट असं बऱ्याच ठिकाणी अॅनेस्थेशियाची प्रॅक्टिस केली. सरकारी दवाखान्यात सुद्धा काम केलं आणि त्याच्यानंतर मग आता मी ह्या सल्ला देणे ज्याला आपण कन्सल्टिंग प्रॅक्टिस म्हणतो, विविध रोगांविषयी त्याच्याकडं मी वळलेलो आहे. सध्या मी ज्या रोगांवरती उपचार करतो, त्याच्यामध्ये 2 मुख्य घटक येतात. एक आहे लाईफस्टाईल डिसीज ज्याला आपण जीवन पद्धतीमुळे होणारे आजार म्हणतो. याच्यामध्ये डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, पी-सी-ओ-डी आहे, ॲक्ने किंवा मुरूम आहेत. असे बऱ्याच प्रकारचे जे आजार असतात, लाईफस्टाईल डिसीजेस त्याच्यावरती मी ट्रीटमेंट देतो. आणि दुसरा मुख्य प्रकार म्हणजे ऑटो इम्यून डिसीज. त्याच्यामध्ये मग रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, थायरॉईडचे डिसीज आहेत, ल्युपस आहे, मल्टिपल स्क्लेरोसिस आहे. आणि हे जे ऑटोइम्यून डिसीज आहेत, ते माणसांना भयंकर छळतात आणि त्याच्यावरती औषधांशिवाय कसे उपचार करायचे, ह्याची मी कन्सल्टिंग प्रॅक्टिस करतो. जेव्हा मी अॅनेस्थेटिस्ट म्हणून काम करायचो, तेव्हा सगळ्या ब्रांचेसमधले म्हणजे ई-एन-टी असेल, गायनॅक असेल, सर्जरी असेल, तर ह्याच्यामध्ये सगळं मला बघायला मिळालं. जे बघायला मिळतंच तुम्हाला अॅनेस्थेटिस्ट म्हणून. आणि ज्या पेशंटना काहीतरी ऑपरेशन करायचं आहे, त्यांना मग डायबिटीज असतो, त्यांना ब्लड प्रेशर असतं, त्यांना रक्त कमी असतं, त्यांना झटके येत असतात. तर ह्याची सुद्धा मॅनेजमेंट आम्हाला अॅनेस्थेटिस्ट किंवा भूलतज्ञ म्हणून करावी लागते. त्याच्यामुळे माझा जो सगळ्या प्रकारचा अभ्यास झालेला आहे त्या निमित्ताने, त्याचा मला ह्या कन्सल्टिंगमध्ये खूप फायदा होतो. आता अॅनेस्थेटिस्टपासून मी कन्सल्टिंगपर्यंतचा जो माझा प्रवास आहे, तो नंतर कधीतरी सांगीन.